लेफ्टी राइटी बैटिंग कॉम्बिनेशन। और शशि एक बहुत बड़ा नाम है, कुछ पारियां शशि के नाम पर लिखी गई हैं और उनके पार्टनर है मंगेश वैती। पहला ओवर लेकर आ रहे हैं प्रथमेश। 7:55 पर पहली गेंद, तेज तर्रार लेकिन लाइन खराब और वाइड बॉल से शुरुआत, अतिरिक्त रन से शुरुआत होती हुई यहाँ पर विक्रोलियंस की। विक्रोलियंस पहले बैटिंग कर रही है, सीमेंट का पिच है और बॉल का बाउंस बेहतर रहेगा ऐसी आप उम्मीद कर सकते हैं। स्कोर 1 विदाउट लॉस। प्रथमेश इस बार खेला है स्क्वायर ऑफ द विकेट शशि ने। पहला रन बैट से निकलता हुआ ऑन साइड पर। कुल स्कोर 2 बगैर किसी नुकसान के विक्रोलियंस। एक रन एक्स्ट्रा है, एक रन शशिकांत कदम के नाम पर। और अब स्ट्राइक पर आते हुए मंगेश वैती। मंगेश वैती ये भी एक बहुत बड़ा नाम माहौल का। ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट, ओपन क्रिकेट, आगरी कोड़ी क्रिकेट और कॉरपोरेट क्रिकेट, ऐसे विविध क्रिकेट खेलने वाला एक कलरफुल बैट्समैन मंगेश वैती सामना करेंगे प्रथमेश का। स्कोर 2 विदाउट लॉस। इस बार अच्छा बाउंस था, हिटिंग द रिप केज जिसको क्रिकेट में कहा जाता है। अतड़ियों तक आती हुई गेंद और उसको धकेला था। पहली गेंद अगर आपको इस तरह की मिले तो थोड़ा सावध होना ये लाजमी है। एक रन और मंगेश वैती पहुंचे 1 पर। स्कोर 3। आप देख रहे हैं लेजेंड ट्रॉफी 2021 का 7वां संस्करण दत्ताजी साळवी क्रीडांगण बटवाड़ी घाटकोपर से इस प्रतियोगिता का आंखों देखा हाल आप सुन पा रहे हैं और देख पा रहे हैं 70-70 स्पोर्ट्स की जानिब से। दोनों बल्लेबाजों के बैट से एक एक रन बना है, जो अच्छी बात है विक्रोलियंस के लिए। स्टंप्स के करीब आकर इस बार फुलर लेंथ की गेंद थी, बहुत ही करारा ड्राइव और ये ऑन ड्राइव पर एक रन। बेहतरीन क्षेत्र रक्षण वहां पर वाइडिश मिड विकेट पर। डॉन ने रोका था गेंद को। इस मैदान पर 2 डॉन है, एक टेलीकास्ट का डॉन, अलीबाग वाला डॉन, और एक है देसाई यूनाइटेड का डॉन। एक डीप बैकवर्ड पॉइंट, एक डीप कवर, एक वाइडिश एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ और एक शॉर्ट मिड ऑफ। बिंदी गेंद बहुत अच्छा गुड लेंथ गेंद थी और इस तरह की गेंदें ये कारगर साबित हो सकती है, खास करके जब दोनों बल्लेबाज आसानी से रन बना रहे हो। ऐसे में एक बिंदी गेंद ये बल्लेबाज के ऊपर दबाव बनाएगी। स्कोर 4 बगैर किसी नुकसान के। इस बार बैठक शॉट लेने का प्रयास था, ये उनकी पसंदीदा शॉट है लेकिन गेंद बराबर बल्ले पर ले नहीं पाए। थोड़ा सा अपने आप को बैटिंग क्रीज से दूर किया, अपने आप से बात किया और अब एक बार फिर से अपनी जगह पर तैयार। 4 विदाउट लॉस विक्रोलियंस। पहला ओवर प्रथमेश द्वारा। पहले ओवर में कोई चौका छक्का लगा नहीं है, सावधानी भरी बल्लेबाजी विक्रोलियंस द्वारा। 4 विदाउट लॉस फर्स्ट ओवर। प्रथमेश कमेंट्री बॉक्स एंड से तैयार और इस बार टप्पा खाते ही हरकत ली, हरकत में ही बरकत है, देखना होगा। और ये आज की सुबह का पहला सुपर 6। ये मंगेश की खासियत है, थोड़ा रुके और जैसे ही हाफ ट्रैकर बॉल आई, बहुत अच्छा हैंड आई कोऑर्डिनेशन देखने को मिला है। एक्शन रिप्ले, बहुत ही उम्दा फिनिशिंग उस शॉट की। और ओवर का आगाज और अंजाम ये दोनों देखने लायक थे। पहली बॉल वाइड और उसके बाद जब ओवर की समाप्ति हुई तो 6 लगाकर पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है 10। मंगेश वैदी 4 बॉल 7 और शशिकांत कदम ये इस वक्त उनके पार्टनर साथ निभाते हुए। शशिकांत कदम का स्कोर है 2 बॉल में 2 रन। लेजेंड ट्रॉफी का आगाज 7 साल पहले हुआ और इस प्रतियोगिता के माध्यम से जो भी लेजेंड प्लेयर्स हैं, जिनको हिंदी में किंवदंतियां या मराठी में आख्यायिका कहा जाता है, ऐसे लेजेंड्स का सत्कार हर साल, ये एक नई प्रथा की शुरुआत सुबह
पूरे हिंदुस्तान में इतना जल्दी क्रिकेट टूर्नामेंट और कहीं नहीं खेला जाता, और ये मुंबई की खासियत है। मुंबई को क्रिकेट की पंडरी कहा जाता है, और ये पंडरी क्यों है? बिकॉज यहाँ क्रिकेट इतना जल्दी शुरू हो सकता है, मतलब जब आधा हिंदुस्तान अभी नींद से उठा ही होगा, और ऐसे में टूर्नामेंट का एक ओवर आज की सुबह का हो चुका है। सो नया ओवर लेकर आ रहे रोहन, बैट्समैन है शशिकांत कदम, 10 विदाउट लॉस एट द एंड ऑफ फर्स्ट ओवर। इस बार फुलर लेंथ की बॉल थी और शशि ने स्टैंड एंड डिलीवर, हाई एंड हैंडसम, ये लगा गगनचुंबी छक्का, शानदार शॉट। अब इसको कहते हैं हॉलमार्क ऑफ एन इनफॉर्म बैट्समैन। महाराष्ट्र के रणजी ट्रॉफी प्लेयर रह चुके हैं शशिकांत कदम। लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल, हर प्रकार के पिच पर उन्होंने बैटिंग की है। पिच के ऊपर पानी हो, पिच सूखा हो, पिच मिट्टी का हो, सीमेंट कंक्रीट का पिच हो, शशिकांत कदम को अगर संगे मरमर पर भी बैटिंग करने को कहा जाए तो कर लेंगे। 16। इस बार बेहतर बॉल थी, शरीर पर धसकर आई, चतुर गेंदबाजी रोहन द्वारा, इसकी जरूरत है। लेग बाय का 1 रन। यही क्रिकेट है, गेंदबाज और बल्लेबाज दोनों एक दूसरे पर हावी हो रहे हैं। अगर बल्लेबाज के हाथ में बल्ला है तो गेंदबाज के हाथ में गेंद है। अगर आपके पास शॉट्स है तो मेरे पास अलग अलग प्रकार की गेंदें हैं। ये बहुत अच्छा क्रिकेट आज के पहले मैच में देखने को मिल रहा है। 2 6 लग चुके हैं अब तक, 17 बगैर किसी नुकसान के। दोनों ओपनर्स अच्छी बल्लेबाजी, एक एक 6 लगाकर। इस बार वाइड बॉल थी, थोड़ा सा नियंत्रण खराब रहा और एक अतिरिक्त रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 18। देखिए किस तरह ये एक्शन रीप्ले, टप्पा खाकर बहुत ज्यादा बाहर मुड़ी थी। इस बार तेज गेंद थी और तीखा तेवर दिखाते हुए रोहन, एक युवा खिलाड़ी है। और युवा खिलाड़ी देखिए, जब आप नए शहर में, नए लोगों के बीच में, नए पिच पर खेलते हैं, कंडीशंस जो होती है उसके साथ आपको अपने आप को जल्दी अवगत कराना होता है, और वो करा चुके हैं रोहन। बहुत जल्दी वो समझ रहे हैं पिच किस तरह खेल रही है। थोड़ी धीमी गेंद इस बार ऊपर की तरफ उठी, पीछे जाकर पर्दे पर लगी, वाइड बॉल, वाइड +1। अंपायर हेमंत कोहली बॉलर एंड से इशारा करते हुए, और स्कोर आगे बढ़ता हुआ 20-20, 5 एक्स्ट्रास। ये हमारे अंपायर करुणाकर कोटियन, कल्याणी घोरपड़े और हेमंत कोहली, जिसके चेहरे आप देख रहे हैं। एक और बेहतरीन गेंद, बिल्कुल इस तरह गेंदबाजी करनी होगी, क्योंकि जो नुकसान हुआ है उसके मुताबिक अब अच्छी गेंदबाजी होना जरूरी। पहला ओवर प्रथमेश ने किया था जिसमें 10 रन बने, दूसरा ओवर रोहन कर रहे जिसमें 10 रन आ चुके हैं। एक्स्ट्रा के ऊपर भी नजरें रखनी होगी। देसाई यूनाइटेड उन्होंने टॉस जीता है और पहले बॉलिंग करने का फैसला किया है। इस बार वाइड बॉल, सीमेंट के पिच के ऊपर गेंद को निरंतरता के साथ रखना, यह भी चुनौती भरा काम रहेगा तमाम गेंदबाजों के लिए। स्कोर 21। इस बार मिस टाइम किया और यहां पर मंगेश वैदी को लौटना होगा। रोहन को सफलता मिलती हुई और मंगेश वैदी का कांटा दूर करते हुए रोहन, देसाई यूनाइटेड को मिलती हुई पहली सफलता। 21 रनों की भागीदारी समाप्त और मंगेश वैदी आउट होकर वापस लौटते हुए विक्टोरियंस को लगता हुआ ये पहला झटका। तारीफ करनी होगी रोहन की, अपने आप को उन्होंने परिस्थितियों से जल्दी अवगत कराया। देखिए, एक दो वाइड बॉल जाने से गेंदबाज खराब नहीं हो जाता। जो गेंदबाज 6 खाएगा वो गेंदबाज विकेट भी लेगा, और देसाई यूनाइटेड को मंगेश वैदी जैसे फायर ब्रांड बैट्समैन का विकेट मिलना ये शुभ बात कही जाएगी। लेकिन साथ ही में मैदान में उतरते हुए निशांत शिवलकर, ये भी रेलवेज के प्लेयर है और बहुत खतरनाक बैट्समैन है, और रॉजर फेडरर के बहुत बड़े आशिक हैं, और बैटिंग करते समय हमेशा अपनी टोपी जो है उल्टी पहनते हैं। दो बहुत ही कामयाब क्रिकेटर्स इस वक्त। रोहन की अगली गेंद इस बार फिर से
टप्पा बराबर नहीं रख पाए थे, बॉल लगभग 7वें 8वें स्टंप पर जाती हुई। विकेट कीपर ने एक्स्ट्रा रन जाने नहीं दिया विकेटों के पीछे, हालांकि वाइड जरूर है। स्कोर 22, एक विकेट के नुकसान पर 7 एक्स्ट्रा। एक और वाइड बॉल। रोहन शायद गति परिवर्तन कराना चाह रहे हैं और ऐसा करते समय गेंद को सही जगह पर टिप्पा नहीं करवा पा रहे हैं। स्कोर 23 पर 1, 8 एक्स्ट्रा, 6 वाइड 2 लेग बाय। इस बार स्ट्रोक की टाइमिंग बहुत अच्छी थी और 1 रन लेकर अपनी शुरुआत करते हुए इस प्रतियोगिता में ओवर समाप्त होता हुआ दूसरा। 2 ओवर मुकम्मल हुए हैं और 24 रन बने हैं, 12 का रन रेट है। शशिकांत कदम खेल रहे 4 बॉल में 8 रन बनाकर और आउट होने वाले बैट्समैन रहे हैं मंगेश वैती। पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 14। 6 ओवर का मुकाबला है और इसको मद्देनजर रखते हुए 6 ओवर में 65 से 70 रन होना लाजमी है। दत्ताजी साळवी क्रीड़ांगण, एक ऐसी महान शख्सियत, विधान परिषद में आमदार और उसके बाद महाराष्ट्र शासन के गृह मंत्री और श्रम मंत्री दत्ताजी साळवी, उनके नाम से यह क्रीड़ांगण बना हुआ है। एक बहुत ही सफल ट्रेड यूनियन लीडर ऐसे दत्ताजी साळवी आज भी हमारी मनुस्मृति में अमर रहेंगे। और ये प्रतियोगिता घाटकोपर में खेली जा रही है। दोस्तों, घाटकोपर का भी एक अलग इतिहास है। इसके 2 मायने हैं। घाट के ऊपर, मतलब एक जमाने में जो पश्चिमी घाट की पर्वतमालाएं हुआ करती थी, इसलिए उसको ऑन टॉप ऑफ द हिल घाटकोपर कहा गया है। और एक सोच ऐसी है कि जो पश्चिमी घाट थे उसका कोना, कोपरा, और इसीलिए वो शब्द हुआ है घाटकोपर। ये मुंबई के तमाम स्टेशन का अलग अलग इतिहास है और आजकल तमाम रेलवे स्टेशन के बाहर उस इतिहास को लिखा भी गया है, दर्शाया गया है। नए ओवर की शुरुआत, पहली गेंद लेग स्टंप के बहुत ज्यादा बाहर और निहाल ने वाइड बॉल से शुरुआत की। स्कोर आगे बढ़ता हुआ 25। ये जो एक्स्ट्रा रन है ये बोनस की तरह होते हैं, मिलते रहते हैं। 25 for 1। इस बार बेहतरीन पुल शॉट, मिड विकेट की जानिब जाती हुई गेंद और वहां पर दूसरा रन खर्च नहीं होने दिया, ये अच्छी बात थी। अनुराग ने गेंद को रोका था। आप देख रहे हैं लेजेंड ट्रॉफी 2021 का 7वां पर्व। 7 का इतिहास अलग है। 7 आते ही पहले नाम आता है धोनी का। 7 समुंदर, 7 आसमान, 7 रंग, सतरंगी सपने और 7वां पर्व। अखिल बटवाड़ी स्पोर्ट्स क्लब। (26 for 1). नियल की गेंद इस बार थोड़ा शरीर से दूर खेले थे, बॉल हवा में रही है लेकिन आउट होने का कोई खतरा नहीं है। नो मैंस लैंड में टप्पा खाती हुई गेंद और अनुराग एक बार फिर से दौड़ कर गए। और क्या स्फूर्ति थी अनुराग के अंदर। 12 नंबर की जर्सी पहनकर दौड़ते हुए ऐसा लगा मानो 12 नंबर का टी शर्ट पहना हुआ युवराज सिंह दौड़ रहा है। 27 for 1। तीसरा ओवर, निहाल। बहुत ही सजीले अंदाज में उसको फ्लिक कर दिया बैकवर्ड ऑफ स्क्वायर, वाइडिश फाइन लेग की जानिब जाती हुई गेंद, 1 रन निशांत के नाम पर। स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 28। पहला विकेट 21 पर गिरा था जब आउट हुए थे मंगेश वैती। 7 रन की पार्टनरशिप तत्पश्चात देखने को मिल रही है। 28 पर 1। क्रीज के कोने से इस बार आप देखिए भव्य और सजीला शॉट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, छपरा तोड़ छक्का। यह निशांत शिवलकर का क्लास है। मुंबई के क्रिकेट में दादा है, मास्टर है, ब्लास्टर है, लेकिन भाई अगर है तो कोई एक ही है, निशांत शिवलकर, जिसको कहते हैं भाई। और जो छपरा तोड़ स्ट्रेट 6 मारा, आज की सुबह का बेहतरीन शॉट, शानदार अंदाज, हाई एंड हैंडसम। और 34 पर 1। बैटिंग करने वाले तीनों बैट्समैन ने अब तक 6 लगाया है, ये अच्छी बात विक्रोलियंस के लिए।
इस बार देखिए क्या नजाकत के साथ ऑन दी अप खेल दिया है, स्क्वायर ऑफ द विकेट। अब जाकर एक रन पूरा किया, दूसरा चाहते थे वहां पर मना किया, लेकिन अब चले गए। थोड़ा सा टेंटेटिव थे रनिंग बिटवीन द विकेट के लिए, पहले हाँ हुई ना हुई, लेकिन बाद में दोनों ने कहा चलो दौड़ ही लेते हैं। मजा भी तभी आता है जब प्रभा देवी और दादर के बाजू बाजू में रहने वाले लोग साथ में दौड़ते हैं, मजा आता है। स्कोर 36 फॉर 1। 12 रन अब तक इस ओवर में बन चुके हैं। पहले ओवर में 10, दूसरे ओवर में 14, तीसरे ओवर में अब तक 12। आखिरी गेंद लेकर तैयार निहाल। इस बार फुल टॉस, अभी ये स्ट्रांग जोन में है और ये उड़न खटोला 6 रन। तो 42 पर एक, 3 ओवर की समाप्ति। पिछले ओवर में 18 रन दिए निहाल ने और निहाल ने खुशहाल कर दिया, ऐसा हम कह सकते हैं। देसाई यूनाइटेड को विकेट की सख्त जरूरत है। शशि कदम इस वक्त खेल रहे 5 बॉल 9, निशांत शिवलकर 6 बॉल 17, 1 ओवर 18 रन निहाल का। और आइए चलते हैं दूसरे टॉस के कॉल की तरफ। ट्राइडेंट नवी मुंबई पालघर और चैंप GI11 विक्रोली, ये दूसरा मुकाबला रहेगा। रोहन को गेंदबाजी में रिपीट किया गया है और ये ज़रूरी भी है क्योंकि रोहन वो गेंदबाज है जिसने कॉटन बोल्ट के रूप में वो उस विकेट को हासिल किया था जब मंगेश वैती आउट हुए थे। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन यहाँ पर कई प्रकार की तकलीफ पेश करता हुआ। अखिल बटवाड़ी स्पोर्ट्स क्लब ABSC, और क्या बढ़िया लोगो है अखिल बटवाड़ी स्पोर्ट्स क्लब का। ऊपर मुकुट है और बाजू से 2 शेर उसको पकड़े हुए हैं। डेड बॉल अंपायर हेमंत कोड़ी। बहुत लाजवाब गेंद, शशिकांत कदम के बॉडी लैंग्वेज को पढ़कर की गई वो गुडलैंड बॉल थी। शशि थोड़ा सा फुटवर्क में अभी भी टेंटेटिव नजर आ रहे हैं। 42 पर 1, चौथा ओवर। 6 ओवर के मुकाबले हैं। इस बार गेंद की लंबाई और चौड़ाई दोनों को नापा और थोड़ा अपने शरीर से दूर खेला था। देखिए अब यहां पर रनआउट का खतरा है और जी हां, 2 में से 1 का जाना होगा। इवन पिछले ओवर में ये दोनों खिलाड़ियों के बीच में आपसी बातचीत नहीं हुई थी और इस बार भी ऐसा हुआ। और निशांत शिवलकर जैसे इनफॉर्म बैट्समैन को आउट होकर वापस जाना पड़ रहा है, बहुत दुख की बात है। और विक्रोलियंस ने बहुत खराब तरीके से ये विकेट खोया है। शशिकांत कदम और निशांत शिवलकर लेदर बॉल के बहुत ही उम्दा क्रिकेटर्स है और आपस में ये बातचीत नहीं होना ये अच्छी बात नहीं है, लेकिन देसाई यूनाइटेड के लिए अच्छी बात है। मैच में वापस आने का एक मौका मिला है देसाई यूनाइटेड को उस विकेट की बदौलत। निशांत शिवलकर बेहतरीन स्ट्रेट 6 लगाया, आज की सुबह का हाईलाइट था। वापस लौटे पवेलियन में और उनकी जगह पर आ रहे हैं नए बैट्समैन। आकाश पवार नए बैट्समैन आ चुके हैं और ये देखिए बिंदी गेंद। रोहन की ये अच्छी बात है, जब कोई विकेट लेते हैं तो स्वयं प्रोत्साहित हो जाते हैं, जिसको सेल्फ मोटिवेशन कहा जाता है। 43 फॉर 2। निशांत शिवलकर एक तूफानी पारी खेलकर आउट हुए। एक और बेहतरीन फुलर लेंथ की गेंद और शशिकांत कदम अभी भी अपने आप पर विश्वास नहीं रख पा रहे किस तरह ये गेंद उनके बाजू से गुजरी, लेकिन बाई का 1 रन मिलता हुआ। एक्स्ट्राज अब थोड़ा खतरनाक हो रहे हैं। 44 फॉर 2। इस ओवर में स्कोर थोड़ा सा दबाया गया है, ऐसा हम कह सकते हैं। अब इस बार शशि का ये स्ट्रॉन्ग जोन और देखिए छक्का नहीं, 8 नहीं 10, जानदार शानदार असरदार वजनदार छक्का। क्रीज में डीप जाकर अपने आप को अच्छी पोजीशन में लाया और इसके साथ स्कोर हो गया है 50 और बैटिंग हो रही है झकास। 50 पर 2। शशिकांत कदम अब 10 गेंदों में 16 पर खेल रहे हैं। 2 6 लगा चुके हैं अब तक। इस बार स्टंप टू स्टंप गेंदबाजी, बिल्कुल इसी प्रकार की गेंदें अपेक्षित रहेंगी पूरे टूर्नामेंट में तमाम गेंदबाजों से।
ओवर मुकम्मल होता हुआ चौथा, 4 ओवर की समाप्ति पर 52 विकेट के नुकसान पर पिछले ओवर में 8 रन बने और जो मेरे ख्याल से अब तक के चारों ओवर में का सबसे बेहतरीन ओवर कहा जाएगा। रोहन ने अपने 2 ओवर समाप्त किए। करंट रन रेट 12.5 रन प्रति ओवर, 4 ओवर 50 रन, 2 विकेट। बैट्समैन आउट हुए हैं मंगेश वैती और निशांत शिवलकर। ये स्कोर कार्ड आप देख सकते हैं। 7 गेंदों में 7 बनाए। रोहन खरात ने कैच लिया वहां पर और 1 6 लगाया था। शशि कदम खेल रहे इस वक्त 11 बॉल 16, निशांत शिवलकर 6 बॉल 17 में आउट हुए, 2 6 लगाए। आकाश पवार का भी आगमन। नए ओवर की शुरुआत, ऑन द राइज, गुड लेंथ बॉल और आसान कैच और लपक लिया गया है। आउट अगर वापस जाएंगे वहां पर अक्षय पवार और ये कैच को अंजाम दिया शेरू ने। ट्राइडेंट नवी मुंबई पालघर और चैंप GI11 विक्रोली आपको टॉस के लिए आवाज दी जा रही है। 50 फॉर 3। अब नए बैट्समैन है रोहित भालेराव। देखिए किस तरह ऑन द राइज खेला था। स्ट्रोक में कोई गलती नहीं थी लेकिन ऊंचाई भले ही मिली हो, अंतर नाप नहीं पाए और शेरू ने एक बेहतरीन कैच, सूर्य की किरणों को आंखों में आता हुआ रखकर भी उन्होंने अच्छा संतुलन रखा और एक अफलातुन कैच वहां पर। दिखने में आसान था, करने में उतना ही मुश्किल क्योंकि वहां जमीन थोड़ी ऊपर नीचे है, गीली है, बट व्हाट अ कैच। प्रथमेश की अगली गेंद एक बार फिर से स्टंप टू स्टंप। बिल्कुल ये गेंदें परेशान कर रही है शशिकांत कदम को। रोहित भालेराव वहां जाकर शशिकांत से बात करते हुए, शशि का एक अलग क्लास है लेकिन अब जो गेंदें बची है उसमें शशि को कुछ करना होगा क्योंकि नए बैट्समैन जो आ रहे हैं उनको थोड़ा सा सेट होने में समय लग सकता है। शशि की आंखें जमी हुई है। 50 फॉर 3। इस बार स्ट्रेट ड्राइव, 1 रन को पूरा किया है। वहां पर अनुराग इसके पहले गेंद को उठाते, थ्रो करते, थोड़ा सा संतुलन बिगड़ा, 2 रन। 1 को 2 में तब्दील किया। रोहित भालेराव फ्रेश है, अभी अभी आए हैं, उनकी टांगों में वो स्फूर्ति है और अपने सबसे बेहतरीन बैट्समैन को उन्होंने मौका दिया कि यस मैं आपके लिए दूसरा रन दौड़ जाऊंगा, आ जाइए। 52 फॉर 3। टॉस जीतकर पहले फील्डिंग कर रही है देसाई यूनाइटेड और पहले बैटिंग कर रही है विक्रोलियंस विक्रोली मुंबई। 52 फॉर 3, 5th ओवर। स्टंप्स के करीब आकर इस बार तेज गेंद थी, बल्ले के ब्लेड को क्लोज करते हुए खेला है स्क्वायर लेग की तरफ। 1 रन। शशि थोड़ा अपने आप से नाराज, एक मौका था जिसको गंवा दिया गया। 53 फॉर 3। पहले 3 ओवर में 42 रन बने थे और उसके बाद अब देखें तो रन रेट काफी नीचे आया है। 14 का रन रेट जो था अब धीरे धीरे नीचे दबाया जा रहा है देसाई यूनाइटेड के गेंदबाजों द्वारा। इस बार लेकिन रोहित भालेराव के स्ट्रॉन्ग जोन में आती हुई गेंद और ये पुल शॉट कर दिया है और ये लगा 6। रोहित भालेराव जिनको टेनिस क्रिकेट में यार दोस्त लोग किडनी के नाम से बुलाते हैं और एक चीज तो पक्की है, लीवर और किडनी अगर सही है तो शरीर जिंदा है और जब तक किडनी है तब तक विक्रोलियन जिंदा है। 59 फॉर 3। सबसे अच्छी बात यह है कि किडनी ने 6 लगाकर शुरुआत की है। 59 फॉर 3। इस बार सबमरीन बॉल नीचे रही। प्रथमेश ने थोड़ा सीखा, एक अच्छा ओवर जरूर कहा जाएगा। 9 रन आए इस ओवर में। पहले 3 ओवर में 42 रन बने थे और उसके बाद वाले 2 ओवर में अगर हम देखें तो महज 17 रन बने हैं और अगर आखिरी ओवर में भी 9-10 रन बनते हैं तो ये स्कोर 70 के नीचे रहेगा और जब तक स्कोर 70 के नीचे रहेगा मैं समझता हूं देसाई यूनाइटेड के लिए भी एक अच्छा मौका रहेगा। बढ़िया मैदान है, बॉल भी अच्छा ट्रैवल हो रही है, बट जैसे ही ये स्कोर 75 या उसके ऊपर गया, 75 इज द मैजिक नंबर। स्ट्राइक पर शशिकांत कदम 19 पर खेल रहे, 14 गेंदों का सामना किया। प्रथमेश ने 2 ओवर 19 रन, 1 विकेट, ये उनका बॉलिंग विश्लेषण। 70 स्पोर्ट्स द्वारा इसका सीधा प्रसारण किया जा रहा है।
आप देख रहे हैं अखिल बटवाड़ी स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित लेजेंड ट्रॉफी 2021 पर्व 7। नए ओवर की शुरुआत डॉन की और ड्राइव किया है अनुराग के पास लॉन्ग ऑन से आते हुए। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट के नुकसान पर 60 फॉर 3 लास्ट ओवर। और देखिए परफेक्ट यॉर्कर, नजर हटी दुर्घटना घटी, बिल्कुल लसित मलिंगा की तरह, मिनी मलिंगा, स्लिंगा लिंगा। और पुणे का डॉन अब मुंबई में आ चुका है और पुणे के डॉन को कैमरा में दिखा रहे हैं अलीबाग के डॉन। परफेक्ट यॉर्कर, मेरे ख्याल से आज के दिन का अगर सबसे बेस्ट शॉट निशांत शिवलकर का 6 था तो आज के दिन की सबसे बेहतरीन गेंद अब तक की डॉन के नाम पर लिखी जाएगी। चौथे विकेट का पतन होता हुआ रोहित भालेराव, देखिए क्या एक्शन रिप्ले कैप्चर किया गया है, बिल्कुल गेंद के ऊपर से नजरें हट गई थी। आखिरी ओवर है इसलिए रनों की रफ्तार बढ़ाने का प्रेशर भी था और देसाई यूनाइटेड ने पहले 3 ओवर में भले ही जो गंवाया, आखिरी 3 ओवर में देसाई यूनाइटेड वापस आ चुकी है। कुणाल नर नए बैट्समैन है, ड्राइव किया 1 रन। सबसे अच्छी बात है कि पिछले 3 ओवर में चौके छक्के नहीं लगा पा रहे हैं बैट्समैन, दैट्स दी हाईलाइट। 60 फॉर 4, नाउ इट इज 61 फॉर 4। तो डॉन के सामने शशिकांत कदम, रनों की रफ्तार बढ़ाने का आखिरी मौका, आखिरी 3 गेंदे विक्रोलियंस के पास। शशि इस बार स्टेप आउट हुए और देखिए क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, गुड यूज ऑफ फीट, आउटरेजियस 6। भव्य और सजीला शॉट, 6 रन, 67 पर 4। मुझे यह तो नहीं मालूम कि दाने दाने में केसर का दम है या नहीं, लेकिन कदम में दम जरूर है। एक और देखिए, नाउ दिस इज द कैमरामैन्स डिलाइट, हाई लॉन्ग स्ट्रॉन्ग, बिल्कुल हवा के साथ साथ घटा के संग संग। शशिकांत कदम, निशांत शिवलकर रनआउट हुए, उसका वो जो मलाल है, वो दुख है, तो शशि भाई के भी रन बनाएगा, ये कमिटमेंट है। 73 फॉर 4, स्कोर अप डेंजर जोन की तरफ। इस बार लेग स्टंप के बहुत ज्यादा बार, वाइड बॉल, काफी समय बाद एक्स्ट्रा रन आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 74 फॉर 4। लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग्स, 11 एक्स्ट्राज आए हैं, लेकिन देसाई यूनाइटेड ने अच्छी वापसी की आखिरी 3 ओवर में। शशि इस बार एक रन और इसके साथ ही बेहतरीन पारी की समाप्ति और 75 रन, जिस 75 की मैं बात कर रहा था वो मैजिक नंबर अचीव कर लिया है। और शशिकांत कदम एक बेहतरीन बेशकीमती पारी खेलकर वापस लौटते हुए 17 गेंदों में 32 रनों की नाबाद पारी। निशांत शिवलकर 6 बॉल 17, मंगेश वैती 7 रन, रोहित भालेराव 3 बॉल 6, आकाश पवार 0, 11 एक्स्ट्रा। बॉलिंग एनालिसिस, डॉन 1 ओवर 16 रन 1 विकेट, निहाल उस्मान 1 ओवर 18 रन, प्रथमेश 2 ओवर 19 रन 1 विकेट, रोहन खरा 2 ओवर 20 रन 1 विकेट, फॉलो विकेट्स 21, 43, 50 और 60। 75 फॉर 4, 76 इज द टारगेट। और अगले मैच का टॉस ट्राइडेंट नवी मुंबई पालघर और चैंप GI11 विक्रोली। पालघर और मुंबई के बीच का यह मुकाबला आपके सामने अब शुरू होने जा रहा है, लेकिन क्या बेहतरीन परफॉर्मेंस विक्रोलियंस द्वारा। और मैं चैंप GI11 तो देसाई यूनाइटेड का एक छोटा सा टीम हडल और जय बोलकर वो अब बैटिंग की शुरुआत करेंगे। श्रीकांत देसाई आणि विशाल कांबळे दोघांचं हार्दिक स्वागत आहे अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित लेजेंड ट्रॉफी 2021।
तो दोस्तों आज के हमारे सत्कार मूर्ति धनंजय तोंडवलकर, सारा स्मैशर्स, बहुत अच्छे सिंगर भी हैं और शाम को मैं उनसे एक गाना सुनना जरूर पसंद करूंगा। धनंजय तोंडवलकर साहब के हाथों ये टॉस होगा। पिंटू परचा, चैम्प जिया 11 विक्रोली और एक तरफ अनिकेत राउत, ट्राइडेंट नवी मुंबई पालघर। तो चैम्प जिया 11 विक्रोली ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है। पिंटू परचा और शांतिबाई की जो दोस्ती यारी है, मुझे आज भी वो सुप्रीमो याद है। वाइल्ड कार्ड एंट्री जिया 11 की और पिंटू परचा ने सुपर ओवर खेला। पिंटू हमेशा शांतिबाई के लिए लकी रहा है। लेट्स सी आज क्या होता है। तो एक बार फिर से दोस्तों आप सभी का हार्दिक स्वागत है। अखिल बटवाड़ी स्पोर्ट्स क्लब आयोजित लेजेंड ट्रॉफी 2021 सातवां संस्करण। इस टूर्नामेंट के मेन स्पॉन्सर मैच टाइम स्पोर्ट्स घाटकोपर, को स्पॉन्सर 70/70 स्पोर्ट्स। वी आर थैंकफुल टू बटवाड़ी अंडरआर्म क्रिकेट एसोसिएशन, साई अंशुल स्पोर्ट्स, लिटिल वंडर्स क्रिकेट क्लब, ए स्पोर्ट्स कुडूस। और दूसरी पारी की शुरुआत होने जा रही है और मेरे साथ जुड़ रहे हैं हमारे काबिल दोस्त आईपीएल की मखमली आवाज कुणाल दाते। यस, अंपायरचा सिग्नल येतोय. मॅचला आता सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. आज अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित लिजंड ट्रॉफीचा दुसरा दिवस आणि पहिला सामना, जिथे विक्रोलेन्स विक्रोळीच्या विरुद्ध देसाई युनायटेड पिंपरी चिंचवडच्या दरम्यान ही मॅच, आणि या मॅचमध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 76 रनचं देसाई युनायटेड पिंपरी चिंचवडच्या समोर. पहिलं षटक गिरीश कोचरेकर इथे हाताळतोय आणि पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकला हरीश पंड्या सरांचं, त्यांचं मनपूर्वक आभार. आणि यावेळेला एक चांगला फटका येतोय, पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. देसाई युनायटेड पिंपरी चिंचवड या टीम मध्ये आनंद चव्हाण आहेत आणि त्याच्याबरोबरीने शेरू ही सलामीची जोडी. आनंद चव्हाण म्हटल्यानंतर देवरोड पुणे आणि एक मातब्बर खेळाडू, मागील हंगामामध्ये अर्धशतकांचा सपाटा या खेळाडूने लावला. खूप चांगल्या फॉर्म मध्ये तो सध्या पाहायला मिळतोय. नुकत्याच झालेल्या शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये देखील त्यांनी महत्त्वाच्या वेळी चांगली फलंदाजी करून दाखवली आणि टचमध्ये असलेला बॅट्समन. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. टार्गेट चांगलं आहे, 76 रनचं लक्ष. त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि यावेळेला गिरीश कोचरेकर पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत असताना. या खेळाडूकडे क्षमता आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेला खेळाडू गिरीश कोचरेकरने आतापर्यंत जर आपण पाहिलं, षटकाराचं प्रत्युत्तर त्यानंतर एका इनस्विंगरने देत असताना बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला, बीट करून गेला विकेट कीपरकडे.
वेग चांगला होता यावेळेला. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं खाली राहतोय बॉल. आनंदला बीट करून पुन्हा एकदा विकेट किपरचा वेध घेतला जाईल. आणखीन एक डॉट बॉल. विक्रोळी या टीमसाठी देखील हे मैदान नेहमीच रास आलाय. ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केला लीजंड ट्रॉफीमध्ये, तेवढंच 4 वेळा आतापर्यंत या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय उमर 11चा संघ. आणि त्यामुळे हे जे संघ आहेत दत्ताजी साळवी क्रीडांगणामध्ये नेहमी छाप सोडतात. त्यावेळेला स्वतः गिरीश कोचरेकरने कॉल केलाय की हा झेल मी घेईन आणि इथे मात्र फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. एक मोठा धक्का बसतोय देसाई युनायटेड पिंपरी चिंचवड या टीमला. पहिली विकेट गमावली आहे. आनंद चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्लेमध्ये मिस टायमिंग इथे झालं होतं फलंदाजी करत असताना आनंद चव्हाण कडून. आणि यावेळेला एक सुरेख झेल टिपलाय गिरीश कोचरेकरने. हा अनुभव सांगून जातो गिरीश कोचरेकर यांचा. स्वतः कॉल केला होता क्षेत्ररक्षकांना की हा झेल माझा आहे आणि खूप चांगला झेल त्याने टिपलाय. तर नरसिंग पालमपल्ले हा नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल देसाई युनायटेड पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून आता फलंदाजी करण्यासाठी. आणि 6 वर 1 ही परिस्थिती सध्या. पहिलं षटक सुरू असताना 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचं एक चांगलं टार्गेट सेट केलं. काल देखील आपण 75 रन पाहिल्या होत्या ज्यावेळेला संघ रायगड इथे खेळत होता. साईश 11 हा त्यांचा उच्चांक होता, परंतु शेवटच्या मॅचमध्ये 93 रनचं लक्ष ठेवण्यात आलं होतं त्या टीमच्या समोर आणि त्यामध्ये ते अपयशी ठरले. आणि दीपक दादा प्रतिष्ठान पंचांकडे अपील आणि ते मात्र बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेट LBWच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का दिलाय. गोलंदाजी करत असताना गिरीश कोचरेकरने अचूकतेचं माहेरघर म्हणजेच गिरीश कोचरेकर. आणि इथे मात्र या ओव्हरमध्ये 2 विकेट्स त्याने मिळवल्या. एका षटकारानिशी स्कोअरबोर्डवर धावसंख्या आहे फक्त 6. चांगला निर्णय पंचांचा अगदी स्टंपच्या मधोमध. प्लंब LBW इनस्विंगर बॉल, आतमध्ये येणारा बॉल आणि ऑन साइडला बॅटचा फेस लवकर क्लोज केला शेरूने आणि पायावर जाऊन आदळला बॉल. खूप चांगला निर्णय इथे पंच हेमंत कोळी आणि त्यांच्याच बरोबर कल्याणी घोरपडे सध्या मैदानामध्ये आहेत. तिसरे अंपायर आमचे करुणाकर कोटियन महत्वाची भूमिका पार पडतात. 70-70 ची पूर्ण टीम. टेलिकास्टची भूमिका आमच्याबरोबर गुणलेखिका सोनमताई चव्हाण खूप चांगल्या भूमिकेमध्ये रत्नागिरीवरून खास या स्पर्धेसाठी आहेत उपलब्ध. आणि त्यांचं हार्दिक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा आवाज ऐकला. दुसरं सत्र सुरू झालंय. 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मॅच टाइम स्पोर्ट्स आयोजित लीजंड ट्रॉफी को पावर्ड बाय 70-70 स्पोर्ट्स अखिल भटवाडी स्पोर्ट्सच्या वतीने 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. प्रत्येक पर्व वेगवेगळ्या टीमने गाजवलेलं पाहायला मिळतंय. त्यापैकी 3 वेळेला ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला उमर 11च्या संघाने. मागील हंगामामध्ये सँडी एसपी दादर या संघाने ही स्पर्धा जिंकली. 2 वेळेला शिवशक्ती पाले या संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. विक्रोलियन संघाने देखील छाप सोडली आहे स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिला सामना ज्यावेळेला विक्रोळी हा संघ खेळतोय टीम देसाई युनायटेड पिंपरी चिंचवडच्या विरुद्ध, तर महत्वाची मॅच आहे. पिंपरी चिंचवड पुणे परिसरात देखील हे लोन पसरलंय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं तिथे देखील मोठमोठ्या स्पर्धा आता होऊ लागलेल्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आता पोहोचू लागलेल्या आहेत. हे शुभ संकेत आहेत रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेला काय फटका आहे, काय टायमिंग आहे. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा आहे तो इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. नरसिंग पालमपल्ले काय फटका होता नरसिंगचा, काय टायमिंग होतं नरसिंगचं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. नरसिंगच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार येतोय. चांगलं टायमिंग आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 12. 2 विकेट गमावल्यानंतर 29 बॉलमध्ये 64 करायचे आहेत. यावेळेला दबाव आहे, स्पष्ट दिसतोय. गोलंदाजी करत असताना सेकंड ओव्हरमध्ये सिराजवर अंपायरचा सिग्नल हा वाईट बॉल आहे. यंगस्टर आहे, उदयोन्मुख खेळाडू आहे सिराज आणि इथे मात्र लाईन आणि लेंथवर तुम्हाला भरोसा दाखवणं गरजेचं आहे. यावेळेला खराब लाईन आणि लेंथ. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये धावसंख्येत भर पडते. रन होतात 13. 76 रनचं टार्गेट आहे. एक फायटिंग स्कोर तर निर्माण केलाय.
टीम विक्रोलिन्स विक्रोळीने, परंतु देसाई युनायटेड हा संघ हार मानणार नाही. नर्सिंगसाठी हा बॉल आतमध्ये लागतोय, बॅटच्या इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल तिथेच घरंगळतोय, स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत जाईल तोपर्यंत 1 रन मिळते. टीमची धावसंख्या 14. कारण रन रेट खूप चांगला आहे. ज्या पद्धतीने सध्या फलंदाजी सुरू आहे, पहिलं षटक जरी चांगलं टाकलं गिरीश कोचरेकरने, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात ही षटकाराने केली. षटकार ज्या वेळेला दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आला त्यावेळेला थोडासा दबाव दिसला गोलंदाजावर, कारण आतापर्यंत त्याने 2 बॉलमध्ये 8 रन खर्च केलेत. सागर आहे नवीन फलंदाज, खातं उघडायचं आहे, आक्रमण करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर सिराजाने यावेळेला आक्रमण, स्लॉटमध्ये बॉल, आउट ऑफ द प्लॉट, बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सागरच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. ही खासियत आहे या टीमची. तुम्ही स्लॉटमध्ये गोलंदाजी करू शकत नाही, ओव्हर पिच बॉल टाकू शकत नाही, आणि त्यावर मात्र तुटून पडलाय सागर. सागरच्या बॅटमधून षटकार येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. 56 रनची आवश्यकता, अब तक 56. कोण करेल एन्काउंटर या स्पर्धेमध्ये, कुठल्या टीमचं हे पाहायचंय. पहिलाच सामना आपल्या समोर रंगतोय विक्रोलिन्स विक्रोळीच्या विरुद्ध देसाई युनायटेड पिंपरी चिंचवड. भरपूर लांबवरून हा संघ वेळेवर इथे उपस्थित झाला. पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. आज ठीक 7:55 या स्पर्धेमध्ये बॉल डिलिव्हर्ड झाला. काल 8:01 स्पर्धा सुरू झाली, त्यामुळे आपलेच विक्रम मोळीत काढणारी स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळते वेळेच्या बाबतीत. मॅच टाइम स्पोर्ट्स प्रेझेंट्स लेजंड ट्रॉफी 2021 पावर्ड बाय 70 स्पोर्ट्स. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 आहे. 2 विकेट इथे गमावलेत. 2 उत्तुंग षटकार आतापर्यंत आलेत. पहिल्या बॉलवर षटकार आला स्क्वेअर लेगला, दुसरा षटकार आलाय लॉंग ऑनला. यावेळेला चांगली लाईन, बॅकफुटला जात असताना पंच केलाय पॉइंटला. 1 रन मिळते. सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट सागरकडून. 1 षटकार आलाय, त्याला माहिती आहे इथून सिंगल घेतली तर काही हरकत नाहीये. कालचा सामना तुम्हाला आठवत असेल, विजय 555-6. अगदी योग्य दिशेने वाटचाल करत होता संघ. 1 षटकार विश्वजित ठाकूरला ठोकला होता फलंदाज विश्वनाथ जाधवने, आणि त्यानंतर त्याने विकेट गमावली आणि तिथून त्यांचा संघ पराभूत झाला. त्यामुळे सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व आहे. यावेळेला बॅटची कडा घेत शरीरावर बॉल आदळला, त्यानंतर 1 रन नक्की मिळताना दिसेल नर्सिंगच्या बॅटमधून. 1 रन टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्येत भर पडते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 22. नर्सिंग पालमपल्ली या खेळाडूकडे उंची चांगली आहे. बॉलच्या रेंजपर्यंत तो जाण्याचा प्रयत्न करतोय. आखूटप्प्याचे बॉल त्याच्यासमोर ज्या वेळेला टाकले जातात लवकर पोझिशनमध्ये येतो, आणि ते चित्र या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. कारण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर 1 रन इथे मिळवतोय. टीमची धावसंख्या 22. 2 विकेट गमावल्यानंतर दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार. 25 बॉलमध्ये 54 रनची आवश्यकता आहे. 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं खाली राहतोय सागरसाठी. यावेळेला बीट केलं सागरला सिराजने. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 6. या ओव्हरमध्ये थोडासा महागा ठरला. सिराज याने रन खर्च केले 16. शेवटचा बॉल अचूक टप्प्यावर टाकला, आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने देसाई युनायटेड पिंपरी चिंचवडची धावसंख्या 22. 2 विकेट गमावल्यानंतर. गिरीश कोचरेकर पहिलाच बाउन्सर, आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. पहिल्या षटकामध्ये 6 रन खर्च केले होते गिरीश कोचरेकरने, आणि या ओव्हरची सुरुवात मात्र त्यांनी केलेली आहे बाउन्सरने. पहिला बॉल मात्र डिलिव्हर्ड करत असताना 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आली. टीमची धावसंख्या 23. 53 करायच्यात. नर्सिंगसाठी यावेळेला लाईन चांगली आहे गिरीश कोचरेकरची. याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नर्सिंग सध्या फुटवर्क जर पाहिलं तर त्याचा अभाव दिसला या बॉलवर.
अगदी खडे फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क, पाय चालणं गरजेचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये ते देखील गिरीश कोचरेकर सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध. त्याच वेळा रन बनतील. यावेळेला 100 स्ट्रोक, पुन्हा एकदा पोझिशन नव्हती हा स्ट्रोक खेळत असताना चांगली ठीकशी फलंदाजाची आणि तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय 2 रन. हे घडतं ज्यावेळेला तुमचं पदलालित्य म्हणजे फुटवर्क कामाला येत नाही. फलंदाजी करत असताना आगळे वेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तुम्ही करता, ते फटके मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात नाहीत आणि त्याचमुळे रन कमी मिळतात. परंतु समजदारीने खेळ करणं गरजेचं आहे, कारण लांबवरून हा संघ इथे उपस्थित झालाय, देसाई युनायटेड पिंपरी चिंचवड, आणि छाप सोडणं गरजेचं आहे. काल पोलादपूरच्या खेळाडूने खूप चांगली छाप सोडली. यावेळेला नर्सिंगचा फटका हवेत आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला बॉल हवेत उडवलाय. 1 रन घोषित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पंचांचा इशारा, 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली 26-26. पुन्हा एकदा जे प्रेक्षक आमच्या मैदानाच्या दिशेने वाटचाल करतात त्यांना नम्रतेची विनंती आहे, आपण घर बसल्या जर या स्पर्धेचा आनंद घेतला तर आमच्या आयोजकांच्या माध्यमातून खूप बरं होईल. खऱ्या अर्थाने काल देखील तुम्ही सहकार्य केलं आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुळलेत त्यांचं सहर्ष स्वागत. शुभ सकाळ सर्वांना. यावेळेला आणखीन एक बाउन्सर. यावेळेला पंच मात्र नो बॉलचा इशारा करतील, कारण पहिला बाउन्सर या अगोदरच टाकलाय गिरीश कोचरेकरने. नो बॉलचा इशारा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आत्ता संधी आहे नर्सिंगकडे एक मोठा फटका मारण्याची, स्कोर बोर्डला कुठेतरी दिशा आणि हालत ठेवण्याची. 50 करायच्यात एक्झॅक्टली. इथून 21 बॉलमध्ये 21 बॉल आणि 50 रन हे समीकरण या मॅचमध्ये. गोलंदाज तयार, गिरीश कोचरेकर. स्लोअर वन, लवकर पिक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 रन घोषित स्वरूपामध्ये मिळेल नर्सिंगला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 28. सुरेख गोलंदाजी गिरीश कोचरेकरची. काल आपण पाहिलं एका सामन्यामध्ये नक्की पाऊस आला, परंतु त्यानंतर कुठेतरी कोरडच राहिलं हे क्रीडांगण. परंतु भरपूर चांगल्या मॅचेस तुम्ही अनुभवल्या. सेमीफायनलचा सामना हा 8 षटकांचा खेळवला गेला. 93 रनचं लक्ष होतं आणि तो सामना मात्र जिंकला उमर 11 म्हणजेच दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या टीमने. थॉमस डायस खूप चांगला खेळत होता, परंतु एक केलेली चूक मात्र भरपूर महागडी ठरली. आणि 2 चांगले झेल अनिकेत सानपचे तुम्ही पाहिले. वेग भन्नाट होता ऑन साइडला. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे मात्र मिळताना दिसेल. फलंदाज नर्सिंगच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 29. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 29 रन स्कोअर बोर्डवर. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. एक चांगलं टार्गेट पहिल्याच मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा एक शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो बॉल आहे. त्यामुळे सागरकडे पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे फ्रीटचा बॉल खेळण्याची. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेत असताना रन झालेले आहेत 30. या मॅच मध्ये 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 4 एक्स्ट्रा, 2 वाईट, 2 नो बॉल आतापर्यंत या इनिंगच्या दरम्यान. 19 बॉलचा खेळ शिल्लक. 19 बॉलमध्ये 46 रनची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा, एक मोठा फटका पाहिजे. पिंपरी चिंचवडला ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे आहे लकी. तोपर्यंत 1 रन मिळेल. अशा पद्धतीने षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीम देसाई युनायटेड पिंपरी चिंचवडची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 31. 2 विकेट त्यांनी गमावलेत आणि आता येणाऱ्या 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 45 रनची आवश्यकता. 45 रन रिक्वायर्ड फ्रॉम 18. 18 बॉल आणि 45 रन. बॉल आणि 45 रनची आवश्यकता. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 4थ्या षटकामध्ये राहुल वराडकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. गिरीश कोचरेकर, राहुल वराडकर हे भारतातले अस्त्र आहेत टीम विक्रोळीचे आणि योग्य वेळेला ते वापरले जातात. अमोल मात्रे यांचा हा संघ विक्रोळी आणि 3 ओव्हरमध्ये 42 रन केले होते ज्यावेळेला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत होता संघ विक्रोळी. आणि यावेळेला टीम देसाई युनायटेडने 3 ओव्हरमध्ये रन केलेले आहेत 31.
परंतु नर्सिंग सेट बॅट्समन आहे, 10 बॉल त्याने फेस केलेत, एका षटकाराच्या मदतीने 14 रनवर खेळतोय. सागरने एक षटकार ठोकलाय, त्यामुळे या दोन्ही बॅट्समनकडून भरपूर अपेक्षा आहेत. सागरने या मॅचमध्ये 4 बॉल फेस केले, 4 बॉलमध्ये 7 रनची खेळी सागरने साकारली आहे. त्यामुळे इथून आता गिअर शिफ्ट करावा लागेल. टॉप गिअरमध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्सचा विचार केला तर मात्र त्यांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे पहिला विजय मिळवण्यासाठी. मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप चांगली होईल हीच अपेक्षा आहे. यानंतरचा होणारा सामना ट्रायडंट नवी मुंबई वर्सेस चाम GI11 विक्रोळी. चाम GI11 विक्रोळीच्या टीमच्या कॅप्टनने मला वाटते पिंटू पारचने टॉस जिंकलाय. तो देखील सामना 6 षटकांचा. ट्रायडंट नवी मुंबईमध्ये पालघर परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला दिशा दिली आहे, स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आहे, 1 रन इथे मिळेल सागरला. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते, रन झालेत आता 32. गिअर शिफ्टिंगचा मी नक्कीच इथे उल्लेख केला. आता तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय. 15च्या वर तो जाऊन पोहोचलाय. 3 ओव्हरमध्ये 45 करायचे होते, आता 17 बॉलमध्ये 44 करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. नरसिंग पालमपल्ले या खेळाडूकडे क्षमता आहे बोटे फटके मारण्याची, कारण या खेळाडूकडे उंची चांगली आहे. फलंदाजीला समरस अशी असलेली उंची, पदलालित्य होणं गरजेचं आहे. फुटवर्क खूप महत्त्वाचं आहे आणि ते इथे दाखवावं लागेल. राहुल वराडकर पुन्हा एकदा तयार. स्लोअर वन होता पहिलेच ओळखण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा फटका फसलाय. नरसिंगचा रनआउटची संधी आहे. राहुलकडे बॉल आहे, नरसिंगला जावं लागेल. विकेटचं पतन, तिसरा धक्का बसतोय टीम देसाई युनायटेडला. महत्वाच्या क्षणी नरसिंग बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा धक्का टीम देसाई युनायटेड पिंपरी चिंचवडला. ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज सागरच्या बॅटमधून खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र एकच रन मिळताना दिसते. सागरला आता हात खोलावे लागतील, मोठे फटके मारणं गरजेचं आहे. अमित बाबा ठवाळ यांचं इथे आगमन होतं, आमचे अपडेटर. नुकताच एक लेख तुम्ही सर्व ग्रुपच्या माध्यमातून पाहिला असेल सकाळच्या सत्रामध्ये. ठीक 7:36 तो लेख आला आणि तो वाचल्यानंतरच क्रीडांगणाच्या दिशेने आम्ही वाटचाल केली. खऱ्या अर्थाने खूप चांगले उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून झालेले आहेत. कालचा लेखाजोखा त्यांनी पोहोचवला, सोनमताई चव्हाण यांनी पोहोचवला प्रत्येक ग्रुपमध्ये, आणि सर्व अपडेट्स प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचण्यामागे त्याची मदत होते. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल वराडकर तयार. अनुराग मोहिते एक चांगला खेळाडू आहे, सेन्सिबल खेळाडू आहे. त्याच्याकडून अपेक्षा आता वाढलेल्या आहेत, कारण वेगाने रन करणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु राहुल वराडकर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, जास्त रूम मिळताना दिसत नाहीये, फलंदाजाला मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. त्यामुळे टीमची धावसंख्या आतापर्यंत 34. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता आहे. टार्गेट आता मोठं होत चाललंय. सुरुवात तर चांगली झाली, षटकाराने सुरुवात केली, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा संयमच दिसला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराजच्या विरुद्ध 2 षटकार आले, दोन्ही फलंदाजाने एक षटकार ठोकला, परंतु पुन्हा एकदा शांत क्रिकेट. आणि इथेच कुठेतरी कमी पडली मी म्हणेन देसाई युनायटेडची टीम. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला खोदून काढलाय. सागरला जास्त रूम देताना दिसत नाहीये, थोडंसं फंबलिंग क्षेत्रक्षणामध्ये, परंतु पुन्हा एकदा बॅकअप मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय, अनुरागने दुसरी रन कंप्लीट केली आहे. सागरच्या खात्यामध्ये 2 रन मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 36. 36 रन. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 40 रनची आवश्यकता आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये 40 रन होताना पाहिलेले आहेत. 12 बॉलमध्ये 2 ओव्हरच्या
खेळामध्ये या रन होताना पाहिल्यात, कारण काल तुम्ही पाहिलं असेल 8 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली होती सरोजने. 5 षटकार त्याने ठोकले होते, त्यामुळे काही शक्य आहे. गोलंदाज तयार. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, 1 रन मात्र मिळताना दिसेल फलंदाज सागरला. अशा पद्धतीने षटकाची होते समाप्ती आणि आता 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 39 रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर. 37 आणि आता रन करायचे आहेत 12 बॉलमध्ये 39. बारा चेंडू आणि 39 रनची आवश्यकता. बॅटिंग करणारा संघ देसाई युनायटेड पिंपरी चिंचवडला. नेक्स्ट मॅच ट्रायडंट नवी मुंबई पालघर वर्सेस चामजिया 11 विक्रोळी. त्यानंतर विक्रांत किरे प्रतिष्ठान डोंबिवली. फोर्थ स्ट्रायकर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. रिची निलेश 11 डोंबिवली आणि लवशिक 11 ठाणे. सँडी एसपी त्या टीममध्ये खेळाडू खेळताना दिसतील. मागील हंगाम त्या टीमने गाजवला होता लिजेंड ट्रॉफीचा. मागच्या वर्षी ही स्पर्धा होऊ शकली नव्हती कोरोना काळामध्ये. यावर्षी थोडीशी उशिरा ही स्पर्धा आपल्या समोर आली आणि आता 37 रन झाले 3 विकेट इथे गमावल्यानंतर. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. अनुराग मोहिते 1 रनवर खेळतोय. सागर खेळतोय 8 बॉलमध्ये 12 रनवर एका षटकाराच्या मदतीने. गोलंदाजी मार्कवर दीपक. चांगला फटका इथे ऑन द राईज. खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळते. बॉल चालला कवा पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कल्याणच्या दीपकचं स्वागत मात्र पहिल्याच बॉलवर अनुरागने चौकाराने केलंय. हे करावं लागेल. आता मोठे फटके मारणं गरजेचं आहे. पहा बॅटिंगमध्ये स्टान्स, लेग स्टंपच्या बाहेर त्याचे दोन्ही पाय, त्यानंतर कव्हर केले दोन्हीही स्टंप आणि त्यानंतर पाठवला बॉल कवा पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. चांगलं टायमिंग. स्लॅश करत असताना कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन मिळाले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 41. अजूनही 35 रनची आवश्यकता. 11 बॉलचा खेळ शिल्लक. अनुराग फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केला. बॉल स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. एकच रन घेण्याचा प्रयत्न इथे दिसतोय. अनुरागचा स्वतःवर थोडासा निराश आहे, नाराज आहे, कारण इथे फक्त टाइम केला असता तर रन मिळाले असते. मिस टाइम होतो हा स्ट्रोक आणि त्यामुळे 1 रन पुन्हा एकदा मिळते. टीमच्या टोटलमध्ये 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 रनची आवश्यकता. 34 रन रिक्वायर्ड फ्रॉम 10. 8 बॉलमध्ये काल 32 रनची खेळी केली होती सरोजने, जो वर्सोवाचा खेळाडू आहे. अंतिम सामना सेमीफायनल. फुलर लेनचा बॉल. सागरला इथे मात्र हात खोलू दिलेले नाहीयेत, हे मात्र विशेष. सागरच्या विरुद्ध मागील जे 3-4 बॉल पडलेत ते फुलर लेनचे पडलेत आणि त्यामुळे सागर देखील थोडासा निराश आहे. असं होतं ज्यावेळेला तुम्हाला अपेक्षा असते जिथे बॉल पडायला पाहिजे तिथे बॉल पडत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये रन बनत नाहीत. ते इथे चित्र दिसतंय सागरच्या बाबतीत. यावेळेला चांगली लाईन. इनसाइड एज घेतल्यानंतर विकेट किपरच्या दिशेने बॉल वाटचाल करतोय. 1 रनचा प्रयत्न. अनुरागचा 1 रन पूर्ण होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 44-44. त्यामुळे 32 रनची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 8 बॉल आणि 32 रन. चांगली लाईन आणि लेंथ. यावेळेला गोलंदाजी करत असताना दीपक यांची. डॉट बॉल. 7 बॉल आणि 32 रनची आवश्यकता. शेवटचा बॉल या ओव्हरचा. गिरीश कोचरेकरने खूप चांगली गोलंदाजी केली. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये त्याने रन खर्च केल्या फक्त 15. विकेट घेतल्या आपल्या टीमसाठी 2 आणि त्याच 2 ओव्हर स्वरूपात देसाई युनायटेड संघ बॅकफुटला ढकलला गेला. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ इथे संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर रन आहेत. देसाई युनायटेड टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 44. 3 विकेट गमावल्यानंतर बॉल शिल्लक आहेत आता 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायचे 32. सहा बॉल आणि 32 रन. नेक्स्ट मॅच चामजिया 11 विक्रोळीने मला वाटतं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय चामजिया 11 विक्रोळी या टीमने. ट्रायडंट नवी मुंबई च्या विरुद्ध खेळत असताना
राहुल वराडकर शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी. 6 बॉलमध्ये 32 रन. पहिला बॉल आणि अनुराग क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. क्लीन बोल्ड केलंय गोलंदाजी करत असताना राहुल वराडकरने. चांगली लाईन, अगदी मधल्या यष्टीवर जाऊन बॉल आदळलाय. मोठी विकेट अनुराग. 5 बॉल आणि 32 रनची आवश्यकता. सामन्यावर पकड मजबूत झाली आहे टीम विक्रोलियन्स विक्रोळी या टीमची. ज्या पद्धतीने त्यांच्या फलंदाजाने फलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं. शशिकांत कदम बरसला. पहिल्या डावामध्ये त्याने 33 रनची खेळी साकारली आणि त्याला चांगली साथ दिली निशांत भाई शिवळकर. लेदर क्रिकेटचा दोन्हीही फलंदाजांकडे अनुभव. पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर निशांत भाई शिवळकर यांची फलंदाजी पाहणे एक वेगळीच मजा. निराळा खेळ त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो. व्ही शेपमध्ये खूप चांगले फटके मारताना दिसतात. नेहमीच चर्चेमध्ये नाव असतं निशांत भाई यांचं आणि आज देखील त्यांच्या बॅटमधून रन आले. प्रदीप न्यायनीत एक रन इथे मात्र मिळताना दिसेल. डॉन या नावाने सुपरिचित आहेत. म्हणजे आज मैदानावर 2 डॉन झालेत. एक प्रदीप न्यायनीत आणि दुसरे आमचे 70-70चं टेलिकास्ट करणारे डॉन. तीन बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा सागरसाठी खोलवर टप्प्याचाच बॉल पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहेत. इथे 1 रन मात्र मिळताना दिसेल सागरला. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 46 आणि आता 30 रनची आवश्यकता. 2 बॉलचा खेळ शिल्लक. विजयाच्या दिशेने वाटचाल विक्रोलियन्स विक्रोळी या टीमची. फक्त औपचारिकता आता त्यांना पूर्ण करायची आहे. 2 बॉल त्यांना टाकायचे आहेत योग्य पद्धतीने आणि हा पहिला विजय इथे प्रस्थापित होईल विक्रोलियन्स विक्रोळी या टीमचा. यावेळेला डॉनच्या बॅटमधून एक चांगला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं जजमेंट, चांगला झेल, फलंदाज बाद. शेवटचा बॉल या डावामधला. तीस रनची आवश्यकता. 46 रन केलेत फलंदाजी करत असताना टीमने. रोहन आलाय नवीन फलंदाज आणि यावेळेला खूप चांगला फटका आणि इथे आणखीन एक चांगला झेल. आणखीन एक विकेट मिळते राहुल वराडकरला. या विकेट काउंट होतात, खूप महत्त्वाच्या ठरतात ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने गोलंदाजी करता, विकेट्स घेता. नेक्स्ट मॅचमध्ये ट्रायडंट नवी मुंबई आणि चाम GI11 विक्रोळी मैदानामध्ये खेळणार आहेत. अमित बाबा ठवाळ जे टीम मॅनेजर आहेत सध्या प्रस्थान करतायत ग्राउंडच्या दिशेने. काल संपूर्ण माहिती घेतली आहे त्यांनी या खेळपट्टीची, कशा पद्धतीने स्पर्धा झाली आहे त्याची. आता जाऊया आपण या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आणि या मॅचची समरी आपल्या समोर आहे. शशिकांत कदम यांनी 17 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली. निशांत भाई शिवळकर यांनी 6 बॉलमध्ये 17 रनची खेळी केली आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अपयशी ठरली फलंदाजी. डॉनने 16 रन खर्च केले एका षटकामध्ये. प्रथमेशने 2 ओव्हरमध्ये 19 रन. रोहन खरातने 20 रन खर्च केले 2 ओव्हरमध्ये. रोहन खरात एक चांगला गोलंदाज आहे. सध्या एक त्याची क्लिप भरपूर व्हायरल झाली होती ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली होती कृष्णा सातपुते सारख्या फलंदाजाच्या अगेन्स्ट, भरपूर फलंदाजाच्या अगेन्स्ट आणि त्यांना नाचवलं होतं फिरकीच्या तालावर. निहालने 18 रन खर्च केले. सागर 12 बॉल